हा बघा, हा परत तुम्ही गॅलरीत येता ह्या एकदम खूबसूरतचा असा सी व्ह्यू दिसतंय. त्याचाच ह्या बाजूला लगेच हा दुसरा बेडरूम आहे. तीनची पण विंडो तुम्हाला डायरेक्ट सी व्ह्यू मिळते. ह्या पण समोर टीव्ही आहे, एक्स्ट्रा गादी ठेवलेली आहेत. ह्या पण बेड आहे, त्यानंतर ह्या AC आहे, फॅन आहे. 2 बेडरूम जे आहेत तुम्हाला वरती मिळणार आहेत आणि 1 बेडरूम खालती मिळते. मी ह्या तुम्हाला थोडासा वरती आणलाय ह्या दाखवायला आणि तुम्हाला दाखवता ह्या बघा रो हाऊसेस अपार्टमेंट्स आणि क्लब हाऊसेसचा असा एक बोर्ड लागलेला आहे. आणि हे सगळं बंगलो सिस्टम आहेत आणि हे सगळं मोठे मोठे लोकांचं आहेत. हे सगळं जवळपास पॉलिटिशियन लोक, फिल्म इंडस्ट्री मधलं हिरो हिरोईन अशा लोकांचं ह्या सगळं बंगलो आहेत. आणि तुम्हाला जर कुणाला इंटरेस्ट असेल ह्या प्रॉपर्टी खरेदीची तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा शावेज भाईला कॉन्टॅक्ट करा. नंबर दिलेले आहेत. इन्शाल्लाह आम्ही तुम्हाला गाईड पण करू आणि हे साईड पण दाखवू. कारण ह्या जवळपास सर्व बोलल्यानंतर हे गावाचं लोकल आहेत. त्यांच्या ह्या स्वतःची लँड पण आहे, स्वतःची प्रॉपर्टी पण आहे आणि मास्टर आहेत हिनातल्यान, बिल्डर पण आहेत आणि ही सगळी कामं त्यांची चालत राहतात. आता ह्या व्हिडिओचं आहे ना सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट तुम्हाला मी दाखवता. मी आता तुम्हाला हे आणलं आहे ओपन प्लॉटिंगला आणि हे सगळं प्लॉट जे आहेत ना हे NA प्लॉट्स आहेत. आणि समजा तुम्ही बोलता की आमचं बजेट नाही एवढं बंगलोज खरेदायचं. तुमचं जर बजेट आहे तर तुम्ही हा प्लॉट खरेदा, 5-6 वर्ष 10 वर्ष ठेवा. तुमच्याजवळ पैसे आले का तुम्ही हा स्वतःचा बंगलो उभा करा. हा आता आपण थोडा पुढे आल्यावर हा प्रोजेक्ट मोठा आहे. हा खपाईने इतका मोठा प्रोजेक्ट आहे. आता बघा तुम्हाला दाखवता आपण त्या बाजूला उभा होत्या, आता ह्या साईडला आल्या. हा समोर तुम्हाला जो दिसतोय ना हा क्लब हाऊस आहे, जो मी तुम्हाला बोर्डवर दाखवला होता तो. तर तसं आमच्याकडे हे स्प्रेड आउट आहे पूर्ण जर बघायला गेलं 20-21 एकर आमच्याकडे आहे. पूर्ण स्प्रेड आउट आहे हे लँड. तर डेव्हलपमेंट आणि हे सगळं बघायला गेले तर इट इज वन ऑफ द बेस्ट इन दापोली. असला प्रोजेक्ट तुम्हाला डेव्हलपमेंट आणि हे सगळं तुम्हाला बघायला दापोलीमध्ये भेटणार नाही. आता मी आहे हरणाईला आणि आता वाजले सुवाचे 10. आज आहे मंगळवार 24 डिसेंबर 2024. माझ्यासोबत आहेत शावेज नवशेकर भाई. आणि शावेज नवशेकर भाई कोण आहेत हे आता मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहेच. शावेज भाईचा ह्या ब्लू ब्रिजमध्ये एक विला आहे, निखत विला नावाने. तर आजच्या आपल्या ह्या व्हिडिओतल्या तो विला आपण एक्सप्लोअर करणार आहोत. शावेज भाईने ॲक्च्युली तो विला रेंटने देतात ते आणि त्या आतलं काय काय फॅसिलिटीज आहेत ते सगळे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. अस्सलाम वालेकुम शावेज भाई. वालेकुम अस्सलाम. काय खबर, खैरियत आहे? खैरियत शी जुनेद भाई जी. आता जरा आमच्या ऑडियन्सला सांगा विल्याबद्दल थोडा तुमच्या. आपल्या इकडं ब्लू ब्रिजला हरणाईला बंगलो विला मागून आहे निकत विलाच्या नावाने. ती आपण टुरिस्टच्या लोकांसाठी फॅसिलिटीज ठेवलेली तिथं. 3 BHKचा आपला विला आहे पुरा अल्हम्दुलिल्लाह. आणि हॉल आहे, किचन आहे, बाल्कनी, गार्डन आहे, पोरांना आतलन खेळण्यासाठी गेम्स आहेत आणि स्विमिंग पूल आहे. तर असे मोठे चीज आहेत बंगल्याच्या आतलन, ते आपण त्यांना रेंटवर देत आहोत. 24 आवर्सचे आपण 20,000 रुपयाच्या हिशोबाने पुरा बंगलो त्यांच्यासाठी आपण ठेवलेला आहे अल्हम्दुलिल्लाह. तर जास्तीत जास्त लोकांनी यावा कोकणाच्या आपल्या लोकांनी आणि त्यांचा एक फायदा घ्या पाहिजे. त्या माध्यमातून आपण टुरिस्टच्यासाठी आपण या बंगलो इकडं अवेलेबल केलेलो आहे. इन्शाल्लाह उमेद आहे की सगळे कोकणचे लोक आले तर विजिट देतील एक आपली इन्शाल्लाह. मी काय बोलता शावेज भाई, समजा टुरिस्ट आले, फॅमिली आली तर मग त्यांचा जेवणा खावण्याचा कैसा काय? जेवणा खावण्याचा अल्हम्दुलिल्लाह आपण त्यांना तिथं गॅस वगैरे आपल्या किचनला अवेलेबल करून शनी देत आहोत. जर ते लोक तिथं बनवून स्वतः जर करू शकतात तर ठीक आहे. जर त्यांना ती पण समजा त्रास होतो आहे, इमर्जन्सी आहे काही, तर ते लोक जर काही ऑर्डर करतील बाहेरशी तर केअरटेकर पोरगो मागून एक तिथं अवेलेबल आपण करून ठेवलेलो आहे. तो त्यांना इन्शाल्लाह 45 मिनिट पहिले जर ऑर्डर केले तर त्यांना हर चीज तिथं पोचायची अवेलेबल करून शनी मिळेल इन्शाल्लाह. ओके. एक्झॅक्टली जर तुम्हाला लोकेशन सांगायचं झालं ना तर तुम्हाला दाखवता. हा माझ्या मागच्या बाजूला बघाल हा दापोलीशी रस्ता येते आणि हा सरळ हरणाई आतलन गावात जाते. आपण आता ॲक्च्युली हरणाईलाच आहो. हा आहे समोर बीच आहे ह्या बाजूला मंगती. तो बीचवरनं ह्यांच्या विलामधनं दिसतंय तो व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्ही जर दापोलीतनं एंट्री केल्या ना तर ह्या साईडला ब्लू ब्रिज मगून तुम्हाला असा एक बोर्ड दिसेल. हा बघा, हा एक गेट आहे मोठा ब्लू ब्रिज नावाने
ह्या समोरच ते वॉचमॅन आहेत आणि ही हातनं एंट्री आहे विल्यातल्यान जायला. हा गेट आहे, हातनं वरती चरत चरत जायचा. हा समोर तुम्हाला दिसल ब्ल्यू ब्रिज. वाकई मी तुम्हाला बोलताय, मी ह्या आईला ना तर इतका दिल खुश झाला ना हा सगळा बघून. मला ऐसा वाटलं की खरोखर मी महाबळेश्वरला आलाय. चला आता मी तुम्हाला वरती नेऊन दाखवता, थोडा रोडची पण फुटेज दाखवता, रस्ता कैसा वर गेलेला आहे आणि मग तुम्हाला विला पुरा फिरवणार आहे. काय खबर, कशी आहो सगळी? बेस आहो, उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. चला आज मी तुम्हाला पुरा विला फिरवता. हा बघा, हा आहे निखत विला. चला आपण एंट्री करूया. आहे तुम्ही बघाल CCTV कॅमेरे पण लावलेले आहेत. अंडर CCTV कॅमेऱ्याच्या आहे सगळं ठेवलेलं आहे. आणि आता हातनं आपण एंट्री करणार आहोत. हा आहे हिंचा मेन डोर. त्या बाजूला तुम्ही बघाल हे असं सगळं बंगलो लाईनीत आहे. हा आहे निखत विला. तर हा निखत विला आहे आणि ही निखत विल्याची एंट्री आहे. आतलं आपण जशी हातनं एंट्री केल्यावर ना ह्या साईडला तुम्ही बघाल सगळ्यात पहिले तुम्हाला हा एक किचन मिळणार आहे. आणि हा समोर जो आहे ना हा तुम्हाला वॉटर प्युरिफायर आहे. ह्या प्युरिफाय वॉटर मिळणार आहे. किचन आहे, हा तुमचा ओव्हन आहे. ह्या खालती इन्व्हर्टर प्लस बॅटरी आहे, म्हणजे ह्या लाईट जायचा काही संबंध आहे नाही. हा फ्रीज आहे, एवढा मोठा फ्रीज आहे ठेवलेला आहे. आणि ह्या साईडला हा तुम्हाला टेबल मिळतंय, डायनिंग टेबल मिळतंय. हातनं वरती तुम्हाला एंट्री मिळणार आहे. हातनं खालती पण एक बेडरूम आहे, एक वरती बेडरूम आहे, तो पण तुम्हाला दाखवता. हा हॉल आहे ह्या, आणि हॉलमध्ये तुम्हाला दाखवता AC आहे, TV लावलेला आहे, ह्या उफर आहे. या बाजूला एक्स्ट्रा गादी आहेत, ह्या बैठेला चेअर आहे, ह्या सोफा आहे. हा बघाल. आणि सगळ्यात भारी आयटम तुम्हाला हातनं दाखवता. हा बघा सी व्ह्यू आहे. बघल्या हा व्ह्यू बघा किती खूपसूरत आहे. हा पुरा समंदर आहे. सनसेटला सांजची हातनं मग बेहतरीन व्ह्यू असतं. ही गॅलरी आहे, ह्या उभा राहिला. या गॅलरीतनं थोडासा बाहेर राहिल्या तर हा बघा हा रोड आहे, ज्या रोडने आता आपण वरती यायला खालनं. हा समोर मेन रोड आहे जो आता मी तुम्हाला दाखवला होता. हा दापोलीशी येते आणि ऐसा आता आपण हातनं वरती चढल्या. हा बघा हा ऐसा रस्ता आहे. हा पुरा ऐसा समंदर आहे. चला आता ह्या तुम्हाला पुढे दाखवत आहे. सगळ्यात पहिले आपण खालती जाऊया आणि खालती जो बेडरूम आहे ह्या तो मी तुम्हाला दाखवता. हा बघा. चला हातनं आता खालती आपण उतरतो आणि तुम्हाला दाखवता. हा जो व्ह्यू आहे ना ह्या बेडरूमचा रिअली अल्टिमेट व्ह्यू आहे. बघा कैसा आहे ना, सुपर. हा बघा सुपर पैसा व्ह्यू. समोर सी तुम्हाला दिसेल पुरा. आणि ह्या बैठेला बाहेर हे असं टेबल चेअर ठेवलेले आहेत. हातशी तुम्ही इव्हिनिंगचा व्ह्यू मजा ऐसा घेऊ शकता, चहाची चुस्की घेऊ शकता ह्या बैठून. ह्या पण CCTV कॅमेरा समोर लावलेला आहे. वरती फॅन आहे ह्या. आणि हा आहे बेडरूम खालचा. हा डबलचा बेडरूम आहे. ह्या पण बैठेला तुम्हाला याचा सोफा मिळणार आहे. ह्या मस्त बेड आहे. समोर TV आहे, AC आहे. ह्या साईडला पण एक्स्ट्रा गादी आहे. आणि तुम्हाला ह्या दाखवता ह्या बाजूला तुम्हाला ह्या बाथरूम मिळतंय. हातनं एंट्री केल्यावर का राईट साईडला लगेचच हा बाथरूम बघा कितका मोठा. हा बघा एकदम हायजेनिक आयटम आहे. हा बघा हा कमोड सिस्टम हे बनवलेला आहे. आणि ह्याचं गिझर पण तुम्हाला मिळतंय. आणि हा असा मोप मोठा. शिवाय तुम्हाला हा कापरा जाऊला वॉशिंग मशीन पण ठेवलेली आहे. हर तऱ्हाची फॅसिलिटी तुम्हाला ह्या मिळणार आहे. आपण बाथरूम मध्ये थोडासा आवाज आपला इको होणार आहे. आता आपण हातनं बाहेर आल्या. आता ह्या आपल्या बेडरूमला एंट्री होते. आता हातनं आपण डायरेक्ट वरती जाणार आहोत, वरच्या माल्यावर. आणि ह्या तुम्हाला थच्चा व्ह्यू दाखवणार. आता सगळ्यात पहिले तुम्हाला इंट्रोडक्शन करून देत आहे शावेद भाईच्या पोरांची. तुमचं नाव काय आहे? My name is Shihan Navshekar. My father name is Shahaz Navshekar. स्कूलला जाता? Yes.
अच्छा, शावेज भाई तुमचं भरपूरदार ना, माशाल्लाह. आणि हे भावाचंच पोरगो, भावाचे पोरगे आहेत तुमच्या. काय नाव भाई तुमचा? माझं नाव आहे शाहजेब नवशेकर. माझ्या पप्पाचं नाव आहे सुहेल आणि मी 6वीच्या क्लासला पढत आहे. कितवीच्या क्लासला? 6वीच्या. काय जातो स्कूलला? दापोलीला. माशाल्लाह. तर ही पोरं आहेत. चला आता वरती तुम्हाला हातना मी घेऊन जात आहे. जैसा आपण आले होत्या तैसाच वरती जाऊया. आणि हातनं आपण आल्या या वरच्या हॉलला जातनं आपण स्टार्ट केल्या होत्या. आता हातनं तुम्हाला मी वरती घेऊन जाता. हाची हा दादर आहे जो सरळ वरती जाते. चला आता आपण वरती जाऊया. या हॉलच्या स्टेअरकेसनी आपण वरती चालल्या. ह्या समोर तुम्ही बघाल तुम्हाला वायफाय पण मिळते. वायफायची पण सिस्टम आहे. म्हणजे हर तऱ्हाची फॅसिलिटी आहे ह्या. हे बघा आपण ह्या वरती आल्या. ह्या राईट साईडला एक बेडरूम आहे, ह्या लेफ्ट साईडला एक बेडरूम आहे. पहिले तुम्हाला ह्या बाजूचा मी बेडरूम दाखवता. हा बघा हा बेडरूम आहे, मस्त एकदम ऐसा. ह्या पण टीव्ही आहे. ह्या पण तुम्हाला हा गॅलरी मिळते एक खूबसूरतशी. शिवाय ह्या तुम्हाला व्ह्यू पण मग बेहतरीन सी व्ह्यू मिळते. हा बघा हा तुम्हाला दाखवता ह्या बाजूला. हा बघा हा परत तुम्ही गॅलरीत येता. ह्या एकदम खूबसूरतचा असा सी व्ह्यू दिसतंय. त्याचाच ह्या बाजूला लगेच हा दुसरा बेडरूम आहे. तीनची पण विंडो तुम्हाला डायरेक्ट सी व्ह्यू मिळते. ह्या पण समोर टीव्ही आहे, एक्स्ट्रा गादी ठेवलेली आहेत. ह्या पण बेड आहे. त्यानंतर ह्या AC आहे, फॅन आहे. 2 बेडरूम जे आहेत तुम्हाला वरती मिळणार आहेत आणि एक बेडरूम खालती मिळते. टॉयलेट बाथरूम आहे, तो पण तुम्हाला दाखवता. गीझर आहे, ह्या मिरर आहे, मिररला लाईट्स आहे. जसं ह्या बेडरूमला मी तुम्हाला बोलला होता, यांचा पण टॉयलेट बाथरूम तुम्हाला दाखवता. हा बघा ह्या नीट अँड क्लीन. हा पण मोठा आहे टॉयलेट बाथरूम. ह्या पण गीझर आहे, 24 hours ऑफ वॉटर. चला आता तुम्हाला मी वरती नेऊन दाखवत आहे टेरेस. ह्या आपण आल्या होता टेरेसवर जायला. टेरेसवर वरती जर तुम्ही आल्या तर हाची जो व्ह्यू आहे एकदम अमेझिंग व्ह्यू आहे. हा बघा हे सगळे बंगलोज आहेत ह्या एक लाईनीतलं. आणि हा टेरेस बघा किती खूबसूरत आहे. सुपर्ब व्ह्यू आहे, सुपर्ब. हा बघा हा थोडासा असा स्टेज टाईप बनवलेला आहे. म्हणजे जर तुम्हाला जर कुणाला बर्थडे वगैरे करायचा आहे, पोरांचा सेलिब्रेट करायचा आहे तर हा टेरेसवर तुम्ही करू शकता. हा स्टेज आहे. हा तुम्ही बघाल हे कसे टाईल्स लावलेले आहेत टेरेसवर. हे खूबसूरत असा नजारा. आणि हा खालती तुम्हाला पुरा सी व्ह्यू बघायला मिळेल. ती बघा स्पीड बोट बघा किती स्पीडनी चाललंय. कदाचित तुम्हाला दिसत असेल, आयडिया नाही कारण ती बरीच लांब आहे हातनं. आणि हा खूबसूरत व्ह्यू बघा हरणाईचा. हा आहे हरणाई, तो हरणाई गाव आहे पुरा. आणि तो समोर दिसतोय बोटी लागलेले, तो हरणाई बंदर आहे, फिश मार्केट आहे. तुम्ही हातनं खालनं जाल ना, ह्या दापोलीशी जवळ एंट्री कराल ना, उजव्या हाताला वरती बघाल तर हे बिल्डिंग्स तुम्हाला ह्या नक्कीच दिसतील खालनं. तर ह्या एकदा व्हिजिट जरूर करा. मी ह्या तुम्हाला थोडंसं वरती आणलंय ह्या दाखवायला. आणि तुम्हाला दाखवता ह्या बघा रो हाऊसेस अपार्टमेंट्स आणि क्लब हाऊसेसचा असा एक बोर्ड लागलेला आहे. आणि हे सगळं बंगलो सिस्टम आहेत. आणि हे सगळं मोठ्या लोकांचं आहेत. हे सगळं जवळपास पॉलिटिशियन लोक, फिल्म इंडस्ट्री मधलं हिरो हिरोईन अशा लोकांचं ह्या सगळं बंगलो आहेत. आणि ही जी जागा आहे ना समोर हा एक 7 माल्याची आता टावर बनणार आहे. आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर शावेज भाईची पण ह्या लँड आहे. तो आता तुम्हाला रॉ त्यांचा तो दाखवला मी विला. तर विला 61 नंबर आहे ना, 61 नंबर आहे, 61 नंबर विला आहे. आणि ह्या बाजूला हे बघा अजून त्या बाजूला पण कन्स्ट्रक्शन चालू आहे, बरंच कन्स्ट्रक्शन चालू आहे नवीन. हे सगळं विलास आहेत. आणि तुम्हाला जर कुणाला इंटरेस्ट असेल ह्या प्रॉपर्टी खरेदीची तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा शावेज भाईला कॉन्टॅक्ट करा. नंबर दिलेले आहेत. इन्शाल्लाह आम्ही तुम्हाला गाईड पण करू आणि हे साईड पण दाखवू. कारण ह्या जवळपास सर्व बोलल्यानंतर हे गावाचं लोकल आहेत, त्यांच्या ह्या स्वतःची लँड पण आहे, स्वतःची प्रॉपर्टी पण आहे आणि मास्टर आहेत हिनातलं, बिल्डर पण आहेत. आणि ही सगळी कामं त्यांची चालत राहतात. तर कुणाला इंटरेस्ट असेल तर नक्की एक सही ट्रॅक इन्शाल्लाह तुमच्या लोकांना मिळेल. आणि ह्या इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला फायदा पण आहे. का बोला, सी व्ह्यू आहे,
इतकं बंगले आहेत ह्या. लोक प्रॉपर्टी घेतात आणि ह्या भाड्याने देतात, पैसा वसूल आहे. भाड्याने दिलं तर जसं आता ह्यांनी 20,000 रुपये बोलले 24 आवर्स है ना, 24 तासाला 20,000 रुपये भाईला मिळतात. तर ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि हातनं पैसा बनवू शकता. जर तुमच्याजवळ पैसे असतील, बँकेत ठेवून याच खायचं ना, त्याऐवजी ह्या इन्व्हेस्ट करायचा आणि त्यातनं पैसे कमवायचे. हलाल रोजी आहे इन्शाल्लाह. चला आता मी तुम्हाला ह्या फुरण नेऊन दाखवत आहे. अजून हा स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे, तो आता सगळं तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा. आता ह्या व्हिडिओचं आहे ना सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट तुम्हाला मी दाखवता. मी आता तुम्हाला हे आणलं आहे ओपन प्लॉटिंगला आणि हे सगळं प्लॉट जे आहेत ना हे NA प्लॉट्स आहेत. आणि समजा तुम्ही बोलता की आमचं बजेट नाही एवढं बंगलोज खरीदायचं. तुमचं जर बजेट आहे तर तुम्ही हा प्लॉट खरीदा, 5-6 वर्ष 10 वर्ष ठेवा. तुमच्याजवळ पैसे आले का तुम्ही हा स्वतःचा बंगलो उभा करा. तर शावेद भाई मला सांगा, हे प्लॉट्स जे आहेत ते किती गुंठ्यापासून स्टार्ट आहेत? 1 गुंठ्यापासून हे प्लॉट्स स्टार्ट आहेत. टोटल हिनात 80 प्लॉट आहेत. तर 1 गुंठा आहे, 2 गुंठा आहे, 3 गुंठा आहे, जसं आपल्याला पाहिजे आपण घेऊ शकता सवलतीच्या हिशोबाने. तर बेस्ट ऑप्शन आहे फ्युचरसाठी, कारण लोकांचा इतका बजेट नसतं की वन टाईम आम्ही बंगला खरेदी करू शकता. तर त्यासाठी एक स्कीम बारकी काढलेली आहेत त्यांनी. एक त्यांना रिक्वेस्ट होती की छोटीशी स्कीम आमच्या गाव कोकणी माणसांसाठी झाली पाहिजे बेसची. तर त्या दृष्टीने ही स्कीम केलेली. अल्हम्दुलिल्लाह मोब बेस्ट ही आपल्या लोकांचा फायदा होईल. आणि समंदरपासून बिलकुल मोब नजदीक आहे. 2 मिनटावर अशी समंदर आहे, 5 मिनटावर मुरुड आहे बीच, कर्दे बीच आहे, लाडगड बीच आहे. मोब म्हणजे इकडं फॅसिलिटीज मोब बेस्ट आहेत. फिश मार्केट आपला हरण्याचा मोब जवळ आहे. तर लोकांनी यांचा फायदा घ्यावा हीच लोकांची अपेक्षा आहे आपली, की लोकांनी इकडे जास्तीत जास्त लोकांनी यावा. बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे फ्युचरसाठी. टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे, NA लेआउट केलेला आहे, लाईट पाण्याचा काही मसला नाही, रोड काढलेले आहेत आणि सगळं आपल्या नजरेसमोर आहे. आणि ऑल इंडियाचा ह्या कंपनीला अवॉर्ड पण मिळलेला आहे. ऑनलाईन तुम्ही नेटवर गुगलवर सर्च करून चेक करू शकता सगळे हर चीज. म्हणजे आपला बेस्ट जागेवर पैसा लागला, एक माणसाला सॅटिस्फाईड माणूस होऊ शकतो. कंपनीचं नाव सांगा. कंपनीचं नाव आहे अष्टविनायक डेव्हलपर ब्लू ब्रिज. ह्या कंपनीचं नाव आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन शनी तुम्ही चेक करू शकता आणि मालूमात पुरी तिनावर दिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. जुनेदभाई देशमुखच्या जरिये तुम्ही कॉन्टॅक्ट करून शनीकडे येऊ शकता. इन्शाल्लाह तुम्हाला जितका खिदमत आणि जितका गाईड करता येईल तितका जुनेदभाई मी पण आहे संगत आम्ही इन्शाल्लाह करू. आणि उमेद आहे की आप सगळे लोक कोकणचे तुम्ही लोक इकडं एक इन्व्हेस्टमेंट करा फ्युचरसाठी. इथं जेटी पण येणार आहे आपल्या हरण्यासाठी, याची आवाज आहे. रोरो बोटिंग पण चालू होणार आहे. बॉम्बे टू गोवासाठी जी बोट चालणार आहे ती फ्युचरला. असे मोप सारे प्लान्स आहेत. MIDCचा पण विषय चाललेला आहे. असे मोपसे इकडं प्रकल्प येण्याचे चान्सेस आहेत. त्याशिवाय ह्या उमेद आहे की आपले बेस्ट लोकांचा बेस्ट इन्व्हेस्ट बेस्ट जागेवर व्हावा आणि त्यांचा रिटर्न बेस्ट मिळवा आणि त्यांच्या जरिये एक आपली पहिचान अलग मार्केटला हो की आम्ही सही जागेवर आपला पैसा लावले आहो, याची उमेद आहे आपली. तुम्हाला जर सांगायचं झालं ना तर आजच्या तारखेला आज जेव्हा मी हा उभा आहे 2024ला, शावेजभाई करोडपती माणूस आहे. पण त्यांचा राहणं बघा किती साधा आहे, वागणूक बघा किती साधी आहे. का खबर आहे, ग्राउंड लेवलची वरती येलेले आहेत. बापदादापासून ते करोडपती नाही होतं, ते पण स्ट्रगल करून वरती येले. तेव्हा ते बोलतात जुनेदभाई जैसा सुरुवातीला होता ना तैसाच किती करोडपती झाले तरी तैसाच मी जिंदगीभर राहणार आहे. तर ही मला त्यांची बात मग बेस वाटली आणि आपल्या भावासारखं आहे. थोडंसं मी तुम्हाला हा प्लॉट दाखवता या. हे बघा हे सगळं प्लॉटिंग नंबर आहेत. ह्या हे 61, 62 असं हे सगळं प्लॉटिंग आहेत. हे बघा आणि हा काम चालूच आहे. ज्यांनी घेतले नाहीत ते आपलं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. हे बघा आणि हे सगळं NA प्लॉट्स आहेत. हावर वरती पण हे बघा हे सगळं पुरं प्लॉटिंग आहे. ठीक आहे, आता मी जास्त वर जात नाही तुम्हाला घेऊन. तुम्ही लोक या कवा हया आयलं होतं मला कॉन्टॅक्ट करा किंवा भाईला कॉन्टॅक्ट करा. इन्शाल्लाह तुम्हाला हया गायडन्स मिळेल. मी आता तुम्हाला त्यावर फुरं नेऊन तो एक क्रिकेटचा ग्राउंड आहे तो पण दाखवता आणि पुरं स्विमिंग पूल वगैरे पण आहे तो पण तुम्हाला मी आता दाखवता आहे. हा आता आपण थोडा फुरायला. हा प्रोजेक्ट मोठा आहे. हा खपता खपाईने इतका मोठा प्रोजेक्ट आहे. आता बघा तुम्हाला दाखवता आपण त्या बाजूला उभा होतो. आता ह्या साईडला आल्या. हा समोर तुम्हाला जो दिसतोय ना हा क्लब हाऊस आहे जो मी तुम्हाला बोर्डवर दाखवला होता तो. हा बघा आता ही आपण जी एंट्री करता ही क्लब हाऊसला आपण एंट्री करता. ही क्लब हाऊसची पुरी बिल्डिंग आहे. बघा पोरांसाठी खेळण्यासाठी हा पोरांना खेळायला. ही काय ही फ्लॅट सिस्टमची सेल आउट झाली आहे. पुरा सेल झालेला आहे ती. हा ओके. हे बघा हे फ्लॅट सिस्टम आहेत पण ते पुरं सेल झालेले आहेत. ह्या साईडला तुम्हाला दाखवायचं झाला तर हा स्विमिंग पूल आहे. ह्या येऊन स्विमिंग पूलला
तुम्ही एन्जॉय करू शकता. हा क्लब हाऊस आहे. क्लब हाऊस पण तुम्हाला मी दाखवता. आपण आता क्लब हाऊसला आलेले आहोत. ह्या बाजूला क्लब आहे, पण ह्या बाजूला पहिले मी तुम्हाला कॅन्टीन दाखवता. हे बघा, जेवण खावायचं पण बंदोबस्त आहे. हा कॅन्टीनचा डिपार्टमेंट आहे. तुम्ही बैठून जेव खाऊ शकता. आणि ह्या बाजूला तुम्हाला मी आता हा क्लब दाखवत आहे. हा पोरा खेळतात आहेत, काही लोक खेळतात आहेत. हां, हे बघा पूल आहे. समोर तुम्ही बघाल हा कितका मोठा आहे. आणि त्या खेळतात. हा बैठेला सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. या बाजूला हा वरती बघाल त्याचा खूपसूरतसा बनवलेला आहे. आणि ह्या खेळासाठी बनवलेला आहे. हा बघा, ह्या बाजूला हा बघा सुपर शॉट. तसंच तुम्हाला हातनं मी बाहेर आणला तर हा तुम्हाला मी व्ह्यू दाखवत आहे. बघा हा कैसा खूबसूरत आहे. पुरा नेचरच नेचर आहे. तो खालती समंदर दिसते, पुरा व्हाईट व्हाईट दिसते स्कायमध्ये मिक्स. तो समंदर आहे. हा पुरा ऐसा डोंगर आहे. हा पुरा हरियाली आहे. आणि ही पुरी प्रॉपर्टी हा अंडर कन्स्ट्रक्ट आहे. हे जेवढं कलर लागलेले आहेत ना, हे प्रॉपर्टी सेल झालेले आहेत. हे बघा आता हे नवीन आहे, अजून काम चालू आहे. आता आपल्यासोबत ना ह्या सेल्स मार्केटिंग मॅनेजर आहेत. आपण त्यांची बात करणार आहोत. Hello, madam. Hello. What is your name? My name is Renuka Sharma, and I am working with Ashtavinayak Developers, Blue Breeze, Dapoli. वाह. तर मला सांगा मॅडम, इथे इन्व्हेस्टमेंट जर कोणाला करायची असेल तर काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत इथे? सर, इथे ऑपॉर्च्युनिटी असं आहे की ब्लू ब्रीज आमचा सर्वात चांगला प्रोजेक्ट आहे. कारण आम्हाला अवॉर्ड पण भेटलेला आहे फ्रॉम रियालिटी टाइम्स ॲज द बेस्ट सेकंड होम प्रोजेक्ट इन द कंट्री. आणि कारण आमचं हे दुसरे जे बेनिफिट्स आहेत आमच्या इथे ते असं आहे की आमचा प्रोजेक्ट मेन बॉम्बे गोवा कारवार हायवेवर आहे. त्याला कोस्टल रोड बोलतात. तर कोस्टल रोड डेव्हलपमेंट होणार आहे, त्यामुळे आमचा प्रोजेक्टचं पण डेव्हलपमेंट होणार आहे. त्यामुळे प्राईस पण हाईक होणार आहे. आणि दुसरं एक नवीन गोष्ट अशी आहे की ना, आता आम्हाला माहिती पडलं आहे की हर्णे बंदरला जेट्टीला हे रो स्टार्ट होणार आहे. तर जवळजवळ 2 वर्षात तर जर जेट्टी ते स्टार्ट झालं रो तर विदिन 2 hours यू कॅन रीच दापोली फ्रॉम मुंबई. तर त्यामुळे आमच्या प्रोजेक्टची अजून खूप जास्त हे झालं आहे, म्हणजे रेट्सवर आणि हे झालं आहे, इन्क्रीज ऑफ रेट झालं आहे. प्रोजेक्टबद्दल मी तुम्हाला हे सांगते की इट इज स्प्रेड ओव्हर 16.5 acres ऑफ लँड अँड कम्प्लिटली गेटेड कम्युनिटी आहे. CCTV सर्व्हेलन्स वॉचमॅन आहे. एम्युनिटीज करता तुम्ही बघितलं असेल, ही क्लब हाऊस आहे. इंडोर आउटडोर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे. स्विमिंग पूल आहे. फुल्ली ऑपरेशनल कॅफेटेरिया आहे. कॅफेटेरिया म्हणजे खाण्याची सगळी सोय वगैरे आहे. मग जे लोक इथे येतात राहतात आहे त्यांच्याकरता आम्ही डॉर्मॅटरी पण ठेवले इथे. त्यांच्या ड्रायव्हर्स किंवा मेड्स करता डॉर्मॅटरी पण आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे प्रोडक्ट्स पण अवेलेबल आहे. जसं 1 BHK रो हाऊस, 2 BHK कॉटेज, 3 BHK कॉटेज, 4 BHK कॉटेज, हे सगळे म्हणजे प्रोडक्ट्स आमच्याकडे अवेलेबल आहे. आणि त्यावर आमच्याकडे इवन NA प्लॉट्स पण अवेलेबल आहेत. NA प्लॉट्स आमच्याकडे 2 प्रकारचे आहेत. एक आहेत आमच्याकडे विथ सी व्ह्यू. आता कमीच शिल्लक उरले आहेत पण आहे आमच्याकडे. ते विथ सी व्ह्यूचे आहे ते प्रोजेक्ट ते आहे 2500 रुपीज पर स्क्वेअर फीटचे आहेत. त्यांना प्रॉपर सी व्ह्यू आहे. आणि दुसरे आहेत त्यांना व्हॅली व्ह्यू आहे. ते पण अतिशय सुंदर व्हॅली व्ह्यू आहे. त्यांची किंमत आहे 1100 रुपीज पर स्क्वेअर फीट. तर तसं आमच्याकडे हे स्प्रेड आउट आहे. पूर्ण जर बघायला गेलं 20-21 एकर आमच्याकडे आहे. पूर्ण स्प्रेड आउट आहे हे लँड. तर डेव्हलपमेंट आणि हे सगळं बघायला गेले तर इट इज वन ऑफ द बेस्ट इन दापोली. असला प्रोजेक्ट तुम्हाला डेव्हलपमेंट आणि हे सगळं तुम्हाला बघायला दापोलीमध्ये भेटणार नाही. आणि इवन जे आमचे कन्स्ट्रक्टेड विलाज आहेत किंवा रो हाऊसेस वगैरे आहेत त्यांना पण खूप म्हणजे व्हेरी ब्युटिफुल स्ट्रक्चर आहे. रोमन कॅथलिक स्ट्रक्चर केलं आहे. म्हणजे नॉर्मल स्ट्रक्चर तुम्हाला भेटेल नाही. ते स्ट्रक्चर पण तुम्ही जर बघितलं ना तर खूपच वेगळं आणि खूपच मस्त दिसायला आहे. तर प्लीज कम अँड इन्व्हेस्ट ओव्हर हिअर. इट इज वन ऑफ द बेस्ट इन दापोली. आय कॅन ओनली अश्योर यू दॅट वील give a good rates and we'll give you a good service also over here. Thank you so much. Thank you madam. Thank you so much. आता हा तुम्हाला दाखवतो बघा, हा पुरा सी व्ह्यू
आणि आता आपण ना सगळ्यात हाईटवर टॉपला आलेलो आहोत. ह्या प्रॉपर्टीच्या सगळ्या पुऱ्या टॉपला आलेलो आहोत. तुम्हाला दाखवता हे सगळं प्लॉट आहे ना हे सेल झालेले आहेत. हे बघा ही जमीन दिसते समोर, हे 2 प्लॉट फक्त ह्या बाकी आहेत. तर कुणाला इंटरेस्ट असेल तर नक्की त्यांनी ह्या एंट्री करावी. हे बघा ह्या बाजूने ही व्हॅली व्ह्यू आहे ह्या बाजूने, आणि राईट साईडने हा पुरा सी व्ह्यू आहे, तो पण मी तुम्हाला दाखवता. आणि एकदम हवेशीर ठिकाण आहे, इतका खूपसूरत आणि थंड हवा आहे चालले ना, आणि खरोखर एकदम नॅचरल एअर आहे, एकदम नॅचरल. कारण हा बघा हा समोर समुद्र आहे. तर बघा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे. इन्शाल्लाह एक बेस्ट ट्रॅक आहे आपल्या लोकांना. जर कुणाला इन्व्हेस्टमेंट करायची असली तर नक्की हा इन्व्हेस्टमेंट करा. थोडासा मी तुम्हाला आता दाखवत आहे की तो तुम्हाला जो क्रिकेट ग्राउंड बोलला होता ना तो फुर आहे. आता मी तितका जात नाही कारण हा प्लॉट आहे, खलास झाल्यानंतर पुढच्या प्लॉटला तो क्रिकेट ग्राउंड आहे. पण बाकीचा मी तुम्हाला हे सगळं दाखवलेलं आहे. जवळपास मी आता कव्हर केलेला आहे. हा पण स्विमिंग पूल आहे का? हा स्विमिंग पूल आहे ना, हा पण स्विमिंग पूल आहे. तर चला आता निंबर पण मग वाढलं आहे आणि मला पण आता भूक लागत चालले. आता आपण त्यांच्या फॅमिलीजवळ पण मिळणार आणि इन्शाल्लाह आता जेवायला पण आपण इन्शाल्लाह जात आहोत. तर उम्मीद करताय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.